हा विमान अपघात झालेला आहे ते ज्या ठिकाणी ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं ते मुलांचं वसतिगृह होतं। बीजेएम मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर या विमान कोसळल्याने अपघात झालेला आहे। या वसतिगृहावर हा अपघात झाल्यानंतर यामध्ये देखील अनेक विद्यार्थी जे आहेत या विमान अपघातामुळे मी खूप दुःखी आहे असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बचाव कार्य सुरू आहे अशी माहिती दिली आहे। या विमान अपघातामुळे मी खूप दुःखी आहे असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी या अपघाताची माहिती घेतलेली आहे। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनी या संदर्भातली माहिती घेतली। तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील घटनास्थळी आता दाखल झालेत। बचाव कार्य सुरू असल्याचं अमित शहा यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। अहमदाबाद आणि देशातला सगळ्यात मोठा अपघात 242 प्रवाशांना घेऊन जाणारं अहमदाबाद ते लंडन असे हे डायरेक्ट फ्लाइट होतं। हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटातच कोसळलेलं आहे। पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे विमान कोसळलं। एअरपोर्ट पासून पुढे मेघानी नगर या परिसरामध्ये रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळलं। विमानाचा मागचा भाग आधी खाली आला आणि त्यानंतर विमान कोसळलं। विमानातनं आगीचे धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत होते। तर विमानामध्ये ब्लॅक बॉक्स असतो त्यानंतर हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भातली माहिती मिळू शकणार आहे। मात्र बचाव कार्य सुरू असल्याची माहिती अमित शहा यांनी दिली। नड्डांकडून गुजरातच्या आरोग्य मंत्र्यांकडून बचाव कार्याची माहिती घेण्यात आली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी या बचाव कार्यात सहभागी व्हा असं आवाहन देखील केलेलं आहे। अमित शहा हे अहमदनगरसाठी रवाना झालेले आहेत। तर या अपघातामुळे मी अतिशय दुःखी आहे अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी दिलेली आहे। याआधी त्यांनी मुख्यमंत्री पटेलांशी फोनवरून चर्चा केलेली आहे। रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेशही दिलेले आहेत आणि ते अहमदाबादसाठी रवाना देखील झालेले आहेत। तर बीजेएम मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची बिल्डिंग आहे ही त्याच्यावरच हे विमान कोसळलं आणि त्यावेळेला या हॉस्टेलमध्ये काही मेडिकलचे विद्यार्थी देखील उपस्थित होते। भाजप कार्यकर्त्यांनी या बचाव कार्यात सहभागी व्हा असं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। तर बचाव कार्य सुरू असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं। तर हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर या इमारतीवर कोसळलेलं आहे। ही बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे आणि त्या ठिकाणी हे विमान कोसळलं। विमानाचा अर्धा काही जो भाग आहे तो देखील या इमारतीमध्ये अडकलेला पाहायला मिळतो। ब्रिटनच्या नागरिकांसाठी ब्रिटन सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे। 0207008500 हा क्रमांक आहे। भारताच्या ब्रिटनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी हा नंबर जारी करण्यात आलेला आहे। अपघातग्रस्तांना सर्व मदत पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलंय। त्या ब्रिटनच्या नागरिकांसाठी ब्रिटन सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। 0207008500 हा नंबर जारी करण्यात आलेला आहे। या विमानात 53 ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते आणि अपघातग्रस्तांना सर्व मदत पुरवण्याचं आश्वासन सध्या देण्यात आलेलं आहे। एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं। ब्रिटन नागरिकांसाठी ब्रिटन सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय। 0207008500 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय। एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं। देशातला हा सगळ्यात मोठा अपघात। 242 प्रवासी यामधून प्रवास करत होते। अहमदाबाद ते लंडन असं डायरेक्ट फ्लाइट या ठिकाणी होतं। 1:39 विमानाने टेक ऑफ केलं आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे विमान कोसळलेलं आहे। एअरपोर्ट पासून उड्डाण केल्यानंतर 5व्या मिनिटावर मेघानी नगर या ठिकाणी हे विमान कोसळलं। ज्या ठिकाणी विमान कोसळलं ती बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल होतं। અમારે જેવો ધડાકો થયો મારું ઘર સામે જ છે એવી હું દોડી ત્યારે ખબર પડી એક આખું પ્લેન ક્રેશ થઈ અને અમારી 3 જે બિલ્ડિંગ છે એમાં અલગ અલગ જગ્યાએ પડ્યું। એ ડોક્ટર બિલ્ડિંગ છે રેસિડેન્સ ડોક્ટરની અમને ખબર નથી પણ મેં 9 જણને બચાવીને રિક્ષામાં હું હોસ્પિટલ લઈ આવી હતી।
મારા ભાણિયાના સાસુ સસરા છે, એ લંડન જઈ રહ્યા હતા. એમની વહુને ડિલિવરી આવવાની છે ને એટલે શું થયું તું? મૂકવા ગયા હતા એરપોર્ટે, ક્યાં જવાના હતા, શું થયું? લંડન જતા હતા, એ પ્લેનમાં બેઠેલા હતા. ભાઈ તમને કેમ ખ્યાલ આવ્યો? આ ટીવીમાં જોયું ને, હું અહીંયા નરોડા રહું છું એટલે धुमाळा. अहमदाबादच्या मेघानी नगर या ठिकाणी हे विमान कोसळलं आणि विमान कोसळल्यानंतरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. विमानाचे अवशेष फक्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विमान क्रॅश झाल्यानंतर मोठे धुराचे आगीचे लोट या ठिकाणी पाहायला मिळाले होते. ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवरच हे विमान कोसळलं. विमानाचा अर्धा काही जो भाग आहे तो देखील या बिल्डिंगमध्ये अडकलेला आहे. अहमदाबाद पोलिसांकडून सुद्धा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे.